नारायण राणे मराठा आरक्षणाचा प्रश्न नारायण राणेंनी आधी आत्ता दावा जो करताय ते म्हणजे मराठा आणि कुणबी वेगळे आहेत। मात्र नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्याचे नारायण राणे जे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी त्यांच्या अहवालात असं म्हटलंय की मराठा आणि कुणबी एकच आहे। मग नारायण राणेंचे दोन वेगवेगळे दावे आहेत, सरकार पक्षातलेच ते आहेत, मग अशा पद्धतीचे दावे होत असतील तर काय? आता प्रश्न निकाली निघाला मराठा आरक्षणचा। आता माननीय जरांगे पाटील साहेबांनी ज्या काय मागण्या शासनाकडे केल्या होत्या त्या बाबतीतला सुधारित GR सरकारनं राजपत्र सरकारनं काढलं। जो काय अहवाल शिंदे समितीचा यायचा आहे तो प्राप्त करून फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात त्याच्यावर निर्णय घ्यायचं ठरलं। पूर्वीचं राणेसाहेबांचं मत आणि आत्ताचं राणेसाहेबांचं मत समजा याच्यामध्ये काही तफावत असेल तर सरकारचे प्रमुख हे तिघंजण आहेत, शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादा, तिघंजणं राणेसाहेबांशी चर्चा करतील। पण सरकारमध्ये कुठेही विसंगती नाही। राज्य सरकार एका विचारानं हा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि सामंजस्यानं योग्य पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विषय पूर्ण केल्याबद्दल माननीय शिंदेसाहेबांचं संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन होते। स्वतः जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते म्हणूनच हे शक्य झालं। त्यामुळं आता मराठा समाज समाधानी आहे आणि सुद्धा काही प्रश्न असतील तर ते सुद्धा माननीय शिंदेसाहेब सगळ्याच समाजाचे, केवळ मराठा समाजाचेच नाहीत, इतर समाजांची सुद्धा शिंदेसाहेबांच्यासारखा माननीय शिंदेसाहेबांच्यासारखा सकारात्मक नेता राज्याचं नेतृत्व करत असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही। जे अनेक वर्ष रखडलं होतं तो विषय जर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार योग्य पद्धतीनं सोडवत असेल तर इतर बाबतीत सुद्धा माननीय शिंदेसाहेब असेच योग्य निर्णय घेतील। साहेब, टी राजा किंवा नितेश राणे असतील यांच्यावर गुन्हे दाखल होऊनही अजूनही कारवाई होत नाही असं आरोप गृह मंत्रालयावर केला। सातारा जिल्ह्यात वरच्या लेवलचे प्रश्न दोन तारणातलं पाणी नाही, मला ते माहीत नाही कुठं गुन्हा दाखल झाला आहे, कुठं झाला तपासू ना आपण। समजा कुणी असेल बरं का, म्हणजे मी 2.5 वर्ष गृहराज्यमंत्री होतो, हा थोडासा गृह विभागाशी संबंधित प्रश्न आहे। आपण काय करतो किंवा ते व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप चेक करतो, कुठं केलं वक्तव्य तिथल्या काही लोकांचे स्टेटमेंट घेतो आणि जर थोडं त्याच्यात तथ्य आढळलं तर मग आपण पुढची काय म्हणतो त्याला पुढची कारवाई करतो, गुन्हा नोंद करणे किंवा काय करणे। या स्पेसिफिक बाबतीत नाही माझ्याकडे माहिती, पण तरीसुद्धा मी माहिती घेतो। पण असं होणार नाही एक पक्षाचा व्यक्ती म्हणून त्याला वेगळा नियम आणि दुसऱ्या पक्षाचा व्यक्ती म्हणून त्याला दुसरा नियम, असं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये होणार नाही। साहेब, नारायण राणेंची खासदारकीची टर्म संपत आली, फडणवीसांची त्यांनी भेट घेतली, काही खासदारकी मिळेल काय वाटतं तुम्हाला? मी 4-8 दिवस मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होतो। तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे होतं मला की तिसऱ्या दिवशी मी कामाला लागलो, एवढं मोठं लग्न पार पाडून सुद्धा त्याचं काय विचारलंच नाही तुम्ही। त्यामुळं मुंबईत काय हालचाली चालल्यात माहीत नाही मला। मी चाललेलो आहे मुंबईला, सोमवारी मुंबईला गेलो की मग नक्की फडणवीस साहेब, कोणाची भेट घेतली? फडणवीस साहेबांची ना, कारण दादा परवाच लग्नाला येऊन गेले राणे दादा। तुम्ही मला आधी विचारलं असतं मी तिथं विचारलं असतं साहेबांना, तुम्ही जाणार आहे का भेटायला, कुठल्या विषयासाठी जाणार आहे? मी मुंबईला गेल्यावर दादा DCM साहेबांची भेट घेतो आणि सांगतो तुम्हाला। लग्न सोहळ्यात सर्व आता जे नेते मंडळी होते ती बऱ्यापैकी पाहायला मिळाली। माझे सगळ्यांची मित्रत्वाचे संबंध आहेत आणि मी सर्वांना निमंत्रण दिलं होतं, सर्वजण आले। त्यामुळं तुम्ही मीडियाने चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे एवढा उत्साहामध्ये चांगला लग्न सोहळा पार पडला आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि सगळ्यांचं सहकार्य मिळाल्यामुळंच चांगला माझ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली। देसाई परिवार हा निमित्त होता। मी भाषणात सुद्धा उल्लेख केला की माझ्या तालुक्यानं आम्हाला कुटुंब मानलेलं आहे, आम्ही तालुक्याला कुटुंब मानलेलं आहे। त्यामुळं हा कौटुंबिक सोहळा होता, सगळ्यांच्या आशीर्वादानं भगवंताच्या कृपेनं यशस्वीरित्या पार पडला। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।